शुभ सकाळ। मी आता इथं नाराज होऊन बसले, शिगडी खराब झाली तर इथं आहोकडून शिगडी दुरुस्त करून घेतली। वायर थोडंसं तिथं जळलं होतं तर आहो लागलेत आता इथं शिगडी नीट करायला। भाजीसाठी कढीपत्ता न्यायला आले आणि रात्री पाऊस झाला त्यामुळे एवढे पाड सापडलेत मला। तिथं आहे बघ पलीकडे, इतके पाड मला सापडलेत। मज्जा आता पोरांची। इथं अंगणामध्ये मी पाणी मारते, दुपारची वेळ आहे तर थोडीशी माती चिटकून राहिलं, उडणार नाही, मोकळी हवा भरपूर। तर विहिरीवरली मोटर चालू झालेली होती, ॲटोमॅटिक आहे ना ॲटो, त्यामुळं छान असं पाणी मारून घेते म्हणजे आपल्याला परत उद्या परवा तिथं सडा मारायला छान होईल। अंगण सगळं प्लेन प्लेन। दीदीनं काढलेली आहे बघा रांगोळी, छान काढले ग रांगोळी दीदी। जानू दीदी रांगोळी छान काढले, कोण शिकवले? हां, आता तुळशी पिश काढते। दोन महिने घालते का माझ्या? एक घाल लवकर। तर माझं डेली मेकअप काय नाही, साधीशी क्रीम लावायची, जे सापडेल ते लावायचं आणि पटकन जायचं, आपल्या आपल्या कामाला लागायचं। मेकअप करत बसायला जास्त वेळ नसतो आणि दररोज काय करायचं, मेकअप आवडत पण नाही। तर आता इथं लावली एक टिकली जी आहे ते, आणि निघा आपल्या कामाला डायरेक्ट किचनमध्ये। माझं झालंय असं, मी आले एका ड्रेसवर, बॅग राहिली तिकडंच, त्यामुळं रोज ब्लॉग एका ड्रेसवर, कुणाचेच कपडे नाही। कधी बॅग आणतात पप्पा काय माहिती। तर 2-3 लेकरं, बॅगेचं ओझं होते म्हणून मी फक्त लोणचे तूप जे काय होते ते घेऊन आले, कपडे तिथंच राहिले। तर कधी येतात काय माहिती। समर्थाचे काही कपडे होते बेडमध्ये, त्यामुळं समर्थाचं झालं। तर आज आहे मोहिनी एकादशी। मोहिनी एकादशीच्या सगळ्यांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा। तर इथं बघा मी ताक करते ह्याच्यामध्ये। तर आज एकादश आहे, पोरांना पण धिंगाणा बघा पोरांचा। तर काल मी 1 लिटर दूध विरजण लावलं होतं संध्याकाळी, त्यामध्ये साय पण टाकली होती आणि इथं ताक बनवते। उन्हाळा आहे, पोरं पण पितात, साखर टाकून मीठ टाकून त्यांचं चाललेलंच असतं। आणि एकादश आहे, सगळ्यांनाच होईल दिवसभर ताक म्हणून। आणि तुम्हाला वाटत असेल हे बघून एवढं काळ का, तर ते थोडं माझ्याकडून चूक झालेली। 2 दिवसापूर्वी आल्या दूध तापायला ठेवले आणि शिगडी चालूच राहिली आणि जाऊन झाडाखाली बसले, तर पूर्ण 2-3 लिटर दूध पण आणि भगुनं पण जळलं। आंब्याचा रस बनवायला घेतलीत मी, तर हे आमचे घरचे आंबे नाहीत, तर असा आंबा आमच्यात नाही। तर हे माझ्या 2 नंबरच्या ननंदबाईने पोरांसाठी आंबे पाठवलेत, तिथे ते त्यांच्या शेतातले आंबे आहेत। आमच्याकडे केशर आंबा, खोबरी आंबा हे 2च आंबे आहेत आणि आमच्याकडे 3रा आणि 4था एक आंबा आहे, पण त्या आंब्याचे नाव आम्हाला माहिती नाहीत। पण हे नाहीत, थोडेसे वेगळे आहेत ते। आणि मग आता इथं आज आहेत माझ्या ननंदबाईच्या घरचे, रस चपाती बनवायचा प्लॅन आहे। सुद्धा ननंदबाईने पोरांसाठी आंबे पाठवलेत, त्यांच्यातले भाच्याची। तर आता मी खूप भारी रसाचे आंबे। हे बघा, एका ह्याच्यातच कोय रिकामी झाली। तर आंब्याचं पूर्ण जर रस स्वच्छ काढायचा असेल, म्हणजे
पूर्ण कोईला आणि कातड्याला थोडं पण ठेवायचं नसेल तर चिमूटभर मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळं काय होतं माहिती आहे का, आंबा पूर्ण रस सोडतो बाहेर. हे बघा एकदम घट्ट आणि असं सगळं कोय हे एकदम स्वच्छ पांढरे शिपट स्वच्छ होते अशा पद्धतीनं केल्यामुळं. आणि आता मिक्सरला न फिरता इथं मी रवीनं म्हणजे एकदम नॅचरल जे पारंपरिक पद्धतीनं रस बनवला तोच रस बनवलेला आहे मी. एकदम घट्ट झालेला आहे रस. आता चला तुम्हाला दाखवते. हे बघा छान असा चवीला पण झालेला आहे. हे बघा जू बाळाला जू जू काय अरे, सम्राट जे करेल ते तुला पाहिजे आणि तू करतो ते त्याला पाहिजे. भारीच आहे. आंब्याचा रस, शाबू, भेंडीची सुकी भाजी, जामून, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि चपाती. आज आहे असं गावाकडलं आपलं जेवण. शाबू, कैरी, ताक आणि ठेचा. आता असं आहे आजचं दोन्हीही थाळ्या. तुम्हाला दिसतंय हे बघा. घरातल्या झोळीला लय ताप दिले सम्राटच्या, म्हणून आत्याबाईनं त्या दोघाला बांधून दिले. कसे नाचतात. उन्हानं आंबे खराब झालेत, पिवळे चट्टे पडलेत आंब्याला. आणि इथं पोरांनी बनवलंय मस्त असा दिवाळी किल्ला. आता त्याचा एक स्पेशल व्हिडिओ येईल, ते पण बघा. उन्हाळी सुट्टीचं एन्जॉय चालू आहे. छान असं वातावरण आहे गावाकडलं आजचं.